हॅलो फ्रेंड्स, आजच्या या एक्साइटिंग व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतातील काही बेस्ट इंडियन कोर्ट रूम ड्रामाज, ज्या फक्त एंटरटेनमेंट देत नाहीत तर लॉ, जस्टिस आणि सोसायटी बद्दलही विचार करायला भाग पाडतात. या लिस्टमध्ये आहेत काही सुपरहिट मूवीज आणि वेब सिरीज ज्यांनी ऑडियन्सच्या मनावर वेगळी छाप सोडली आहे. कोर्टरूम मध्ये चालणारे इंटेन्स आर्ग्युमेंट्स, शॉकिंग ट्विस्ट, पॉवरफुल डायलॉग आणि ट्रूथ साठीची फाईट हे सगळं पाहताना तुम्हाला लिटरली स्क्रीन पासून नजर हटवता येणार नाही. तर तयार रहा न्याय, सस्पेन्स आणि इमोशन्सनी भरलेल्या या सिनेमॅटिक जर्नीसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमची फेवरेट कोर्टरूम ड्रामा या लिस्टमध्ये आहे की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. काउंटडाऊन चालू करूयात 6 नंबरपासून. 6व्या नंबरवर आहे कोर्टरूम क्राईम थ्रिलर सिरीज युअर ऑनर. ही सिरीज सस्पेन्स, इमोशन्स, क्राईम आणि लॉ यांचा परफेक्ट मिक्सचर आहे. स्टोरी सुरू होते एका प्रामाणिक आणि रिस्पेक्टेड जज पासून. भीषण खोसला. तो न्यायासाठी ओळखला जातो आणि कोर्टात त्याचा शब्द म्हणजे अंतिम निर्णय. पण त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं जेव्हा त्याचा मुलगा अबीर एका मोठ्या ॲक्सिडेंटमध्ये अडकतो. एका रात्री अबीर स्कूटर चालवत असताना अचानक एक मुलाला धडक देतो आणि घाबरलेल्या अवस्थेत तो तिथून पळून जातो. पण नंतर त्याला कळतं की ज्याचा ॲक्सिडेंट झाला तो एक डेंजरस गँगस्टरचा मुलगा असतो आणि इथून सुरू होतो खरा गेम. जज बिशनला समजतं की जर खरं बाहेर आलं तर त्याच्या मुलाचा जीव धोक्यात येईल आणि म्हणून एक प्रामाणिक जज स्वतःच लॉ ब्रेक करायला सुरुवात करतो. सिरीज मध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये नवीन ट्विस्ट येत राहतो आणि इथे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोण बिट्रे करणार हे समजत नाही. ही सिरीज सस्पेन्स आणि इंटेन्स ड्रामा आवडणाऱ्यांसाठी परफेक्ट आहे. यामध्ये कोर्टरूम सीन्स खूप रिअलिस्टिक दाखवले आहेत. जर तुम्हाला क्राईम थ्रिलर आणि फॅमिली इमोशन्स असलेल्या स्टोरीज आवडत असतील तर युअर ऑनर नक्की बघा सोनी लाईव्हवर. 5व्या नंबरवर आहे सिर्फ एक बंदा काफी है मूवी. ही स्टोरी आहे एका साध्या पण फिअरलेस लॉयरची, जो एका पॉवरफुल बाबा विरुद्ध लढतो. मूवीची सुरुवात होते एका छोट्या शहरातून, जिथे एक फेमस स्पिरिच्युअल गुरु म्हणजेच बाबा लोकांमध्ये खूप रिस्पेक्टेड असतो. लोक त्याला देवासारखे मानतात. पण अचानक एक शॉकिंग केस समोर येतो. एका मायनर मुलीने त्या बाबावर सेक्शुअल असॉल्टचा आरोप केलेला असतो. पण प्रॉब्लेम ही असते की बाबा खूप पॉवरफुल असतो. पॉलिटिकल कनेक्शन्स, फॉलोअर्स आणि पैसे यामुळे कोणीही त्याच्या विरोधात उभं राहायला तयार नसतं. तेव्हा एंट्री होते लॉयर PC सोलंकीची. हा लॉयर खूप सिंपल असतो. ना मोठं ऑफिस, न ग्लॅमर, पण जस्टिससाठी त्याच्यात फायर असते. सगळेजण त्याला वॉर्न करतात की ही केस घेऊ नकोस, कारण बाबाचे भक्त डेंजरस असतात. पण सोलंकी एकच म्हणतो, सच के लिए सिर्फ एक बंदा काफी है. यानंतर कोर्टरूम मध्ये सुरू होते इंटेन्स बॅटल. विक्टिम आणि तिच्या फॅमिलीला सोसायटीकडून खूप प्रेशर येते, पण तरीही ते लोक जस्टिससाठी फाईट करतच राहतात. या मूवीमध्ये सस्पेन्स, इमोशन, कोर्टरूम आर्ग्युमेंट्स आणि जस्टिस साठीची फाईट खूप स्ट्रॉंग पद्धतीने दाखवलेली आहे. जर तुम्हाला असा इमोशनल कोर्टरूम ड्रामा आवडत असेल तर तुम्ही सिर्फ एक बंदा काफी है हा मूवी पाहू शकता ZEE5वर. 4थ्या नंबरवर आहे जॉली LLB. ही मूवी कॉमेडी आणि सोशल मेसेज यांचे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. ही फिल्म दाखवते की एका छोट्या लॉयरचा ट्रूथ आणि जस्टिस साठीचा फाईट किती पॉवरफुल असू शकतो. या मूवीची स्टोरी चालू होते दिल्लीमध्ये जगदीश त्यागी उर्फ जॉली या स्ट्रगलिंग लॉयर पासून. जॉली लहान मोठे केसेस हँडल करत असतो, पण त्याच्याकडे ना पैसा असतो ना मोठं नाव. त्याचं स्वप्न असतं की एक दिवस तो फेमस लॉयर बनेल. एका दिवशी त्याला एका हिट अँड रन केस बद्दल माहिती मिळते. ही केस खूप पॉवरफुल लोकांशी कनेक्टेड असते. या केसमध्ये समोर असतो एक फेमस आणि डेंजरस लॉयर राजपाल, जो पैशांसाठी काहीही करू शकतो. जॉली विचार करतो की ही केस लढली तर त्याला फेम मिळेल आणि तो व्यक्तींच्या कुटुंबाला जस्टिस मिळवून देण्यासाठी प्रॉमिस करतो. जर तुम्हाला कोर्टरूम ड्रामाज, रिअलिस्टिक स्टोरीज आणि पॉवरफुल डायलॉग आवडत असतील तर ही मूवी डेफिनेटली पाहू शकता. ही मूवी अवेलेबल आहे प्राईम आणि हॉटस्टारवर. जॉली LLB मूवीचे 2nd आणि 3rd पार्ट पण आलेले आहेत, तेही तुम्ही पाहू शकता. तेही तितकेच इंटरेस्टिंग आहेत. 3rd नंबरवर आहे इल्लीगल. इल्लीगल ही सिरीज फक्त कोर्टरूम केसेस दाखवत नाही, तर पॉवर, पॉलिटिक्स, इमोशन्स आणि जस्टिस सिस्टीम मधले डार्क सिक्रेट्स पण समोर आणते. ही स्टोरी सुरू होते फेमस लॉयर जनार्दन जेटली पासून. तो एक पॉवरफुल आणि हाय प्रोफाईल क्रिमिनल लॉयर असतो. मोठमोठे केसेस जिंकण्यात त्याचा हातखंडा असतो. लोक त्याला कोर्टरूमचा किंग मानतात. याच जनार्दन जेटलीच्या लॉ फर्म मध्ये नवीन इंटर्न म्हणून येते निहारिका सिंग.
निहारिका खूप इंटेलिजंट आणि ऑनेस्ट मुलगी असते. तिचं स्वप्न असतं न्याय मिळवून देण्याचं, पण तिला लवकरच समजतं की रिअल वर्ल्डमध्ये लॉ आणि जस्टिस दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. जनार्दनच्या फर्ममध्ये काम करताना निहारिकाला अनेक कॉम्प्लिकेटेड केसेस हाताळावे लागतात. हळूहळू निहारिकाला कळतं की जनार्दन फक्त ट्रूथसाठी फाईट करत नाही, तो पॉवर आणि मनीसाठी काहीही करू शकतो. एका मोठ्या स्कॅन्डलनंतर निहारिका आणि जनार्दन यांच्यात क्लॅश सुरू होतो. निहारिका जस्टिसच्या बाजूने उभी राहते, तर जनार्दन स्वतःची रेप्युटेशन वाचवण्याचा प्रयत्न करतो. सीझन जसजसा पुढे जातो तसं करप्शन, मॅनिप्युलेशन आणि इमोशनल ड्रामा अजून वाढत जातो. सीझन 1च्या एंडिंगमध्ये अनेक शॉकिंग रिव्हिलेशन्स होतात आणि त्यानंतरची स्टोरी तुम्हाला पाहायला मिळते सीझन 2 आणि 3 मध्ये. जर तुम्हाला कोर्टरूम थ्रिलर, सस्पेन्स आणि इमोशनल ड्रामा आवडत असेल तर इल्लीगल नक्की बघा हॉटस्टारवर. सेकंड नंबरवर आहे क्रिमिनल जस्टिस. ही स्टोरी दाखवते की एका साध्या मुलाचं आयुष्य एका रात्रीत कसं बदलतं आणि जस्टिस सिस्टीममध्ये अडकलेल्या माणसाला किती स्ट्रगल करावा लागतो. ही आहे क्रिमिनल जस्टिस सीझन 1ची जबरदस्त स्टोरी. ही स्टोरी आहे आदित्य शर्मा नावाच्या एका साध्या इनोसंट मुलाची. आदित्य कॉलेजमध्ये शिकणारा नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीमधला मुलगा असतो. त्याचं आयुष्य परफेक्टली चाललेलं असतं, पण एका रात्री त्याच्या आयुष्यात असा ट्विस्ट येतो की तो थेट मर्डर केसमध्ये अडकतो. एका रात्री आदित्यला थोडे एक्स्ट्रा पैसे कमवायचे असतात, म्हणून तो आपल्या वडिलांची टॅक्सी घेऊन घराबाहेर पडतो आणि तेव्हाच त्याला एक रिच आणि मिस्टिरियस मुलगी भेटते, सनाया. सनाया खूप बोल्ड, केअरफ्री असते. ती आदित्यला तिच्यासोबत पार्टी करायला घेऊन जाते. दोघे अल्कोहोल, ड्रग्ज आणि फन मध्ये रात्र घालवतात. आधी त्याला वाटते की ती त्याच्या आयुष्यातली बेस्ट नाईट आहे, पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठतो आणि त्याच्या शेजारी सनायाची डेड बॉडी पडलेली असती. आदित्य पूर्ण शॉक मध्ये जातो. त्याच्या हातावर ब्लड असतं आणि त्याला रात्री काय झालं ते प्रॉपरली आठवतही नाही. पोलीस लगेच आदित्यला अरेस्ट करतात, कारण सगळे एव्हिडन्स त्याच्या विरुद्ध असतात आणि मीडिया पण त्याला मर्डरर घोषित करते. पोलीस इंटरोगेशन, जेलमधलं व्हायलन्स आणि सोसायटीकडून होणारं जजमेंट यामुळे आदित्य मेंटली कम्प्लिटली तुटून जातो. मग इथे एंट्री होते एका इंटरेस्टिंग लॉयरची, माधव मिश्राची. माधव मिश्रा हा सुरुवातीला थोडा फनी आणि केअरलेस वाटतो, पण खरं तर तो खूप इंटेलिजंट असतो. तो आदित्यची केस घेण्याचा निर्णय घेतो. माधव मिश्रा हळूहळू केस इन्व्हेस्टिगेट करायला सुरुवात करतो. तेव्हा त्याला जाणवतं की ही केस दिसते तितकी सिंपल नाहीये. माधव मिश्रा जसे इन्व्हेस्टिगेशन करत जातो तसं शॉकिंग सिक्रेट्स बाहेर येत जातात. यामध्ये कोर्टरूम सीन्स खूप इंटेन्स आहेत आणि शेवटी जेव्हा सत्य समोर येतं त्यावेळी ऑडियन्सला मोठा इमोशनल इम्पॅक्ट मिळतो. ही सिरीज तुम्ही पाहू शकता हॉटस्टारवर. क्रिमिनल जस्टिसचे टोटल 4 सीझन आहेत आणि बिलीव्ह मी 4ही सीझन तितकेच इंटरेस्टिंग आहेत. आणि फर्स्ट नंबरवर आहे पिंक. जी मूवी फक्त एंटरटेनमेंट नाही तर सोसायटीला एक स्ट्रॉंग मेसेज देते. या मूवीमध्ये आपल्याला दिसतात महानायक अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू. ही स्टोरी आहे 3 इंडिपेंडंट गर्ल्सची आणि सोसायटीच्या मेंटॅलिटीची, जी मुलींना जज करायला अजिबात वेळ लावत नाहीत. दिल्लीमध्ये राहणाऱ्या 3 मैत्रिणी मिनल, फलक आणि अँड्रिया आपलं नॉर्मल लाईफ एन्जॉय करत असतात. एका रात्री त्या एका रॉक कॉन्सर्टला जातात आणि तिथे काही रिच बॉईज सोबत त्यांची ओळख होते. सुरुवातीला सगळं फ्रेंडली वाटतं, पण नंतर हे बॉईज त्यांना एका रिसॉर्टवर घेऊन जातात. तिथे अचानक सिच्युएशन कम्प्लिटली बदलते. राजवीर नावाचा मुलगा मिनल सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो आणि सेल्फ डिफेन्स मध्ये मिनल त्याच्यावर बॉटलनी हल्ला करते आणि तिघी तिथून पळून जातात. पण खरी नाईटमेअर त्यानंतर सुरू होते. त्या मुलांकडून मुलींना सतत धमक्या येऊ लागतात, त्यांना स्टॉक केलं जातं, घाबरवलं जातं आणि सोसायटीमध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न होतो. पोलीस सुद्धा पॉवरफुल लोकांच्या साईडने उभे राहतात. मिनलला अरेस्ट केलं जातं आणि तिच्यावर अटेम्प्ट टू मर्डरचा आरोप लावला जातो. आणि त्यानंतर एंट्री होते रिटायर्ड लॉयरची, दीपक सहगलची. ते मुलींची केस लढायला तयार होतात आणि त्यानंतर कोर्टरूममध्ये जे आर्ग्युमेंट्स होतात ते या मूवीचं स्ट्रॉंगेस्ट पॉइंट आहे. मूवी जसजशी पुढे जाते तसं समाजाचं डबल स्टँडर्ड समोर येतं. या मूवीमध्ये वुमन रिस्पेक्ट आणि कन्सेंट बद्दलचा एक स्ट्रॉंग मेसेज दिलेला आहे. पिंक ही फक्त कोर्टरूम ड्रामा नाही तर सोसायटीला आरसा दाखवणारी फिल्म आहे. जर तुम्हाला मिनिंगफुल आणि थॉट प्रोवोकिंग मूवीज आवडत असतील तर ही फिल्म डेफिनेटली बघा. ही मूवी तुम्ही पाहू शकता हॉटस्टारवर किंवा Amazon प्राईमवर. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.